नांदेडमधल्या खंडोबा यात्रेला आजपासून सुरुवात होतीये। यात्रेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। ही यात्रा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडून दरवर्षी आयोजित केली जात असते। या यात्रेमध्ये पाळीव प्राण्यांचा मोठा बाजारही भरवला जातो। देशभरातून खंडोबाच्या या यात्रेला 15 ते 16 लाख भाविक येत असतात। नांदेडमधल्या माळेगाव इथं ही खंडोबा यात्रा आता सुरू होतीये। या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। या माळेगावमधल्या खंडोबा यात्रेविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। कमलाकर बिरादर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। कमलाकर, ही यात्रा खरं तर खूप मोठी असते, लाखो भाविक येत असतात या यात्रेसाठी। जय्यत तयारी या यात्रेची आता करण्यात आलेली आहे। या सगळ्याबद्दल कमलाकर काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातली माळेगाव येथील खंडोबा यात्रा ही दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाते आणि या यात्रेचं जर बघितलं तर 400 वर्षाची परंपरा असलेली ही माळेगावची यात्रा आहे। या यात्रेला म्हणजे वेगळं एक महत्त्व असं आहे की या यात्रेमध्ये सर्वच प्रकारचे पाळीव प्राणी जे आहेत, त्यासोबत उंट असतील, घोडे असतील, गाढव असतील आणि अन्य वानर असतील, हे सर्वच प्राणी या यात्रेमध्ये विक्रीसाठी येतात आणि त्याचे व्यवहार होतात। हौस्या गौस्या नवशाची यात्रा म्हणून या यात्रेचं महत्त्व आहे। या यात्रेमध्ये जात पंचायत सुद्धा मोठ्या प्रमाणात भरवल्या जात होती। फक्त एक वर्षापासून ती बंद आहे, तरी सुद्धा छुप्या मार्गाने ती यात्रा भरवल्या जाते आणि त्या अनेक विमुक्त जमातीचे जे लोक असतात त्यांचे विवाह बंधन सुद्धा या यात्रेत भरवले जातात आणि अगदी गरिबांची यात्रा पंढरपूरच्या वारीच्या ठीक आहे कमलाकर, तुमचा आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत येत नाहीये, पण तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।